नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300ची तेजी। पण 15 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की जेव्हामुळे आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300ची तेजी। या प्रमुख प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार 300ची तेजी। मग 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्यामुळे आता 15 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 300ची तेजी। आणि या तेजीमध्ये 15 ऑक्टोबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बाजारभावाची पातळी बघितली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव आहे तो आपल्याला 4700च्या आसपास दिसत आहे। सध्याच्या कंडिशनला कच्चं खाद्यतेलावरचं आयात शुल्क 20%नी वाढवले आणि कुठेतरी याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसतोय। आता हा इम्पॅक्ट सरतो न सरतो तोच मित्रांनो महाखरेदी जी हमी भावावरती सरकार करणार आहे त्याचा सुद्धा सकारात्मक परिणाम होईल। शिवाय पडता जो पाऊस आहे मित्रांनो, म्हणजे ज्याला परतीचा पाऊस आपण म्हणतो, यंदाच्या वर्षी परतीचा पाऊस लांबणार आहे मित्रांनो आणि सोयाबीन कापणीचा हंगाम आपला त्यात सापडण्याची भीती आहे आणि याच्यामुळे कुठेतरी क्वालिटीचा इश्यू निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे डागील सोयाबीन होणं किंवा सोयाबीनची क्वालिटी कमी येणं, याच्यामुळे चांगल्या सोयाबीनची क्वालिटी आपल्याला मिळायला कठीण जाईल। त्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन बाजारभावाला कुठेतरी आधार मिळू शकतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्याजदर जे अमेरिकन कमी केले त्याच्यामुळे जागतिक बाजारात तेजी येऊ शकते आणि या चारही गोष्टींचा परिणाम 15 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला दिसणार आणि यामुळे 15 ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव कमीत कमी आपल्याला देशांतर्गत बाजारात 300 रुपयांनी वाढताना दिसणार आहे। आणि या तेजीमध्ये बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या जर प्रश्नाचा विचार केला तर मित्रांनो, या प्रश्नाचं असं उत्तर आहे की बाजारभाव सुरुवातीला 5000 पार जाईल आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर 15 ऑक्टोबर पर्यंत 300च्या ऐवजी 500ची तेजी येऊन बाजारभाव 5200 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की जागतिक व देशांतर्गत बाजारातील अनुकूल घडामोडीमुळे आपल्या सर्वांना 15 ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव कमीत कमी 300 रुपयांनी वाढून सुरुवातीला 5000 पार आणि त्यानंतर 5250 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो। आता भविष्यात देशांतर्गत बाजारात भाव कसा राहणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।